नमस्कार, मी दर्शना तांबोळी. महाराष्ट्र वनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी खरं तर काल संध्याकाळी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि या सगळ्याचे पडसाद हे दिवसभर उमटले आणि या संपूर्ण घटनेचा आढावा आपण आता पुढच्या अर्ध्या तासात घेणार आहोत. खरं तर शिवसेना आणि मुजोरी याला समानार्थी शब्द का म्हणतात हा दाखला खासदार रवींद्र गायकवाड यांनी दिला. या खासदार महोदयांनी चक्क एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचीच धुलाई केली. का तर खासदार गायकवाडांकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं आणि त्यांना इकॉनॉमी क्लासमध्ये बसायला सांगितलं. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय घडलं पाहूयात महाराष्ट्र वनच्या या खास रिपोर्टमधनं. रवींद्र गायकवाड उस्मानाबादचे खासदार, शिवसेनेचा आणखी एक आक्रमक चेहरा. कदाचित म्हणूनच एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेनं 25 वेळा मारूनही या मुजोर खासदाराला पक्षानं ना तंबी दिली आहे ना कोणती कारवाई केली आहे. झालं असं की खासदार गायकवाड पुण्याहून दिल्लीला जात होते. एअर इंडियाच्या ज्या विमानात ते होते ते विमान संपूर्ण इकॉनॉमी क्लासचं होतं आणि याची कल्पना देऊन देखील बिझनेस क्लासचं तिकीट असलेले खासदार गायकवाड त्याच विमानात बसले. इथपर्यंत सर्व ठीक होतं. मात्र खरा ड्रामा सुरू झाला तो दिल्लीमध्ये. विमान लँड झाल्यावर या महोदयांनी विमानातनं उतरायला नकार दिला. सर्वांनी समजावल्यानंतरही अर्धा तास हे महोदय विमानातच बसून होते. यानंतर सुकुमार या अधिकाऱ्याला त्यांनी चपलेनं मारलं, तेही 25 वेळा. एक चप्पल इनका नीचे पड़ा हुआ था, इन्होंने उठाई चप्पल और मेरे को मारना शुरू कर दिया. और उतने में क्रू भी था. क्रू ने रोका इनको. सर 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 आप क्या कर रहे हो, आप इतने बुजुर्ग आदमी को कैसे मार सकते हो, वो है ये. इतने में वो एक दो कैबिन कैटरिंग वाले थे, उन्होंने भी रोका. इतकी मोठी घटना होऊन देखील खासदार गायकवाडांना त्याची ना लाज वाटतेय ना खंत. उलट मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, एअर इंडियानंच माफी मागावी अशी आडमोठी भूमिका खासदार गायकवाडांनी घेतली आहे. या खासदारांची अशी मुजोर वागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 3 वर्षांपूर्वी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये रमजानच्या काळात मुस्लिम कर्मचाऱ्याला रोटी भरवण्याचा धक्कादायक प्रकार झाला होता. त्या 11 खासदारांमध्ये शिवसेनेचे रवींद्र गायकवाड देखील होते. अशा या खासदारावर यापूर्वी 3 गुन्हे अगोदरच दाखल आहेत आणि त्याची नोंद गायकवाडांनी 2014च्या आपल्या प्रतिज्ञापत्रातही केली आहे. त्यांच्या या मुजोरीला धडा शिकवण्यासाठी सर्व विमान कंपन्यांनी खासदार गायकवाड यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे दिल्लीहून पुण्याला परतण्यासाठी गायकवाडांकडे आता रेल्वेशिवाय पर्याय नाही. या सर्व घटनेनंतर देशभरात खळबळ माजली आहे. सर्वच नेत्यांनी त्यांचा निषेधही केलाय. पण त्यातून बोध घेतील ते खासदार गायकवाड कसले, त्यांचा तोरा अजूनही कायमच आहे. आता संसदीय समितीनं देखील त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलंय. संसदीय समिती चौकशी करेल, पण शिवसेनेचं नाव बदनाम करणाऱ्या खासदार गायकवाडांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कारवाई करणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र वन. बघा, काल नेमकं काय घडलं आणि कशामुळे संपूर्ण हे प्रकरण घडलं हे आपण बघितलं. पण इतकं होऊन सुद्धा खासदार रवींद्र गायकवाड यांची मुजोरी ही अजून सुद्धा कमी झाली नाहीये. ही मुजोरी अजून सुद्धा कायम दिसते. काहीही झालं तरी मी माफी मागणार नाही असं वक्तव्य खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलंय. संसदीय समितीनं खासदार गायकवाडांकडे मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितलं, तर गायकवाड यांनी पक्षाला सुद्धा याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय. तत्पूर्वी मी माफी मागणार नाही असं स्पष्टीकरण रवींद्र गायकवाड यांनी दिलं आणि त्यामुळेच हे प्रकरण आता आणखीन चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाडांचं तिकीट हे पुण्याला परतीचं तिकीट खरं तर आज रद्द करण्यात आलं आणि रवींद्र गायकवाड यांनी पुण्याहून दिल्लीकडे जात असताना खरं तर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेनंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी रवींद्र गायकवाडांची चांगलीच कानउघडणी केली. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विरोधात आता क्रॉस कंप्लेंट केली आहे. नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीची यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली ते सुद्धा आपण पाहूया. सर क्या आप माफी मांगेंगे सर? बिल्कुल नहीं. क्यों नहीं सर? नहीं मांगूंगा, मेरी गलती नहीं, गलती उनका है. वो आपने मारा, वो आके पहले माफी मांगे, बाद में देखेंगे. यार आपको फाइल दिखाए यार, चलना उधर बोला था ना. बैन कर रहा फ्लाइट करने से. बैन कर रहा आपको फ्लाइट. अरे 4:15 का फ्लाइट आज का बुक है मेरा पूना, और वो फ्लाइट से जाऊंगा मैं.
अरे केस का क्या सवाल है, जामीन लेगा ना मैं। वो क्या एक्ट देखूंगा, हमारे लॉयर देखेंगे, हमारा पार्टी देखेंगे, हमारे उद्धव साहब ठाकरे देखेंगे। और अगर एयर इंडिया जाने नहीं दिया तो सर ऐसा नहीं देगा, बुक है ना, मैं पैसेंजर हूँ ना। आपने लेटर लिखा है? किसको लेटर लिखा है सर आपने? अध्यक्षा को लिखा है, मिनिस्टर को लिखा है। उद्धव ठाकरे नाराज है, कहा जा रहा है कि उन्होंने कॉल किया था आपको, आपसे बात हुई है उनकी? मेरी बात नहीं हुई सर। क्या ये सच है कि आप कल रात को मूवी देखने गए थे सर? यस सर, आई यू नॉट अपोलोजाइज नहीं करेंगे सर इसको लेकर सर? अरे तुम लोग सब दिमाग खराब कर रहे थे, जाके मूवी देखते सर। कौन सी मूवी देखी आपने? इसके बाद क्या घटना, ऐसी घटना के बाद आप मूवी देखने चले गए? अरे टेंशन फ्री होना चाहिए ना। कौन सा मूवी था वो? शादी गायकवाड़ साहब, बद्रीनाथ की दुल्हनिया देखने गए। गायकवाड़ साहब, क्या आपको लगता है? आप भी देखो, बहुत बढ़िया पिक्चर है। गायकवाड़ साहब, सब फैमिली एक आखिरी सवाल है कि आपको नहीं लगता कि आपके हरकत से पूरा पार्लियामेंट निराश हो रहा है? पार्लियामेंट मैं अभी पार्लियामेंट में जा रहा हूँ, पार्टी की ओर से अनिल जी देसाई पार्लियामेंट में, और इधर संसद में, राज्यसभा में वो बात करेंगे पार्टी की ओर से, हमारे नेता है, और इधर आनंद जी आरसू साहब बात करेंगे। बहुत सारे वो जो आदेश देंगे। पार्लियामेंट का नाम मामला उठाएंगे क्या आप लोग? बढ़ाया आप लोग सदन में मामला उठाएंगे क्या? बस हो गया यार। बघा, एकीकडे रवींद्र गायकवाड यांनी माफी मागावी खरं तर अशी मागणी होतीये, तर दुसरीकडे खासदार रवींद्र गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलंय आणि या पत्रातून या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। उच्च स्तरावर एक समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा अशी मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे। तर यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया येते, ते नेमकं काय म्हणतायत पाहूया। साइड दिखाई है, आपने जो वीडियो दिखाया है तो एयरक्राफ्ट तो अंदर का वीडियो है, मेरे पास दूसरा वीडियो अब आया है, आप देख लीजिए, जहां से एयर इंडिया का स्टाफ रवि गायकवाड़ जी के बारे में जिस भाषा का इस्तेमाल कर रहा है और पीछे से ढकलने की कोशिश कर रहा है, मुझे लगता है ये भी कोई एयर इंडिया का ट्रेनिंग नहीं है जो उनको सर्विस देनी चाहिए। एक सांसद है, एक एमएलए है, एक राजनेता है, एक मंत्री है, इसलिए आपके लिए बड़ी न्यूज बन जाती है। लेकिन आप मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर जैसे किसी भी बड़े एयरपोर्ट पर जाइए सुबह से, और एयर इंडिया की सर्विस के बारे में आप खुद जांच कीजिए। आम आदमी का आक्रोश आप देखिए, वहां किस तरह से सर्विस दी जाती है उनको, किस तरह से फ्लाइट लेट हो रहे हैं, किस तरह से उनको उनकी लूट चल रही है, इस बारे में भी सरकार को देखना पड़ेगा। रवि गायकवाड़ एक सांसद है, इसलिए आपके लिए न्यूज बन गई है, लेकिन कभी आम आदमी की भी जो हालत एयर इंडिया ने कर रखी है और एयर इंडिया जिस तरह से आज डूबता जहाज बन गया, उसके लिए कौन जिम्मेदार है? इस प्रकार की सर्विस आपको मैं बताना चाहता हूं, सांसद महाशय ने हमारे जो बात कही है उस बारे में जांच चलती रहेगी, कानूनी बात होती रहेगी। शिवसेना भी उस बारे में बहुत गंभीरता से देख रहे इस पूरे मामले में, लेकिन सांसद के पास उनका कहना है बिजनेस क्लास का टिकट था। बघा, आपण बघितलं या संपूर्ण प्रकरणाची शिवसेनेकडनं गंभीर दखल घेतली जाते अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली। याआधी आपण बघितलं होतं लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ही खरं तर रवींद्र गायकवाड यांनी केली होती। पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं होतं आपण त्यावर एक नजर टाकूया। बघा, माझ्याबाबत गुरुवारी घडलेल्या घटनेची चौकशी केली जावी, एक उच्चस्तरीय समिती स्थापन करून या संपूर्ण बिघडलेल्या व्यवस्थेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे। एअर इंडिया आणि एअरलाइन्सच्या बिघडलेल्या व्यवस्थेला जबाबदार कोण आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही आणि त्यांचं प्रमोशन सुद्धा होत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत आणि या सगळ्या तक्रारींचं निवारण झालं पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे। माजी सरकारकडे फक्त एकच विनंती आहे, ती म्हणजे एअरलाइन्सच्या दयनीय अवस्थेला लवकरात लवकर सुधारलं जावं अशी संपूर्ण मागणी ही रवींद्र गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे। चाहे वो एमपी हो, चाहे सामान्य व्यक्ति हो, चाहे अधिकारी हो, किसी के लिए भी दुर्व्यवहार की किसी को इजाजत नहीं होती है।
मगर ये जो विशिष्ट बात आप बता रहे हो, मैं पूरा उसका अध्ययन करूंगी, पूरी बात समझ लूंगी, फिर कुछ कहूंगी। वो मोटो नहीं ले सकती, वो तो बाहर हुआ है ना। यहाँ कुछ हुआ हो तो बात अलग है, लोकसभा के दायरे के बाहर है, और इसलिए आएगी बात तो देख लूंगी। बघा, खासदारांच्या वागण्यामागचं नेमकं कारण काय याबद्दलचे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि याचबद्दल आपण सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात। आमचे कार्यकारी संपादक आशिष जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। आशिष सर, आपण बघतोय खरं तर सगळीकडनंच या संपूर्ण घटनेचा निषेध केला जातोय, खासदारांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा सध्या जोर धरतेय, पण रवींद्र गायकवाड यांच्या संपूर्ण वागणुकीमागचं खरं कारण काय आहे? दर्शना, रवींद्र गायकवाड कोण आहेत हे जर का आपण तपासून बघितलं तर अनेकांना हे माहीत नाही की प्राध्यापक रवींद्र गायकवाड हे पेशानं प्राध्यापक आहेत, सिनियर कॉलेजला शिकवत होते। 2004 मध्ये ते शिवसेनेकडून उमरग्याचे आमदारसुद्धा झाले होते। त्यानंतर ते 2014ला आता शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत। रवींद्र गायकवाड हे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा होते, त्यांना रस्त्याची सुद्धा कामं मध्यंतरी मिळाली होती। रवींद्र गायकवाड यांच्या मागे आणखीन एक वलय आहे, ते असं आहे की राज्याचे जलसंपदा विभागाचे माजी प्रधान सचिव प्रमुख व्यंकट गायकवाड यांचे ते धाकटे बंधू आहेत। व्यंकट गायकवाड यांचा लौकिक हा उत्तम अधिकारी असा आहे। व्यंकट गायकवाड यांच्याच काळात जलसंपदा खात्यातला सिंचन घोटाळा बाहेर आला, किंबहुना अशी चर्चा तेव्हाही होती की हा घोटाळा काढण्यामागं व्यंकट गायकवाड यांचीच इच्छा होती की हा घोटाळा निघाला पाहिजे, जेणेकरून राज्यातल्या सिंचनाची स्थिती ही चांगली होऊ शकेल। म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी ही रवींद्र गायकवाड यांची खूप चांगली आहे। भाऊ एक मोठा सनदी अधिकारी होता, त्याचबरोबर कर्तव्यदक्ष अधिकारी होता आणि ते सुद्धा पेशानं प्राध्यापक होते, आधी आमदार होते, आता खासदार आहेत। झालं काय, गेल्या 3 वर्षापासून प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे। अनेक वेळा हे दिसून आलेलं आहे। प्रचाराच्या सभांच्या वेळीसुद्धा त्यांनी बेताल वक्तव्य केलेली आहे, त्यामुळे सभासुद्धा त्यांच्या उधळल्या गेल्या होत्या। ते तापट स्वभावाचे आहेत, कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात। आताही आपण त्यांचं बोलणं जर का नीट ऐकलं तर त्यांना खूप लवकर स्वभाव येतो आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती नाही आहे। त्यामुळे अरेला कारे असं त्यांचा स्वभाव आहे, ती त्यांची वृत्ती आहे। बऱ्याच वेळेला त्यांच्या मनाविरुद्ध ते वागतात आणि या घटनेमध्ये सुद्धा ते त्यांच्या मनाविरुद्ध वागलेले आहेत, किंबहुना मानसिक ताणामुळे हे होत आहे। हे कारण लपवलं जात आहे, जाणीवपूर्वक हे कारण लपवलं जात आहे की मानसिक ताणतणावाखाली रवींद्र गायकवाड हे वावरतात, त्यामुळे ते बेताल वागतात। पण त्यांनी जो कन्सर्न एअर इंडियाच्या बाबतीत सांगितलेला आहे की आपल्याला वाईट वागणूक दिली गेली किंवा आपला मान सन्मान ठेवला गेला नाही, पण दुसरीकडे त्यांनी जी कृती केलेली आहे त्याचं समर्थन करता येणार नाही। त्यांनी जर का 25 वेळा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला, एका अधिकाऱ्याला चप्पल मारहाण केली असेल, चप्पल मारली असेल तर ते चुकीचं आहे आणि त्या बदल्यात त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार असं देश विचारतो आहे। आणि इथं आता आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं की शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे बचाव करतायत रवींद्र गायकवाड यांचा, आणि तो बचाव करताना एअर इंडियाच्या सर्व्हिसला दोष देत आहेत। पण एखाद्या खासदारानं सार्वजनिक जीवनात वावरताना काही नीती नियम पाळायचे असतात, ते रवींद्र गायकवाड विसरलेले दिसत आहेत आणि त्यातूनच ही कृती झालेली आहे। म्हणूनच त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशी जी सर्व थरातून मागणी होते आहे ती योग्य आहे, तिचं समर्थन करावंच लागेल। अगदी खरे आशिष सर, खरं तर सगळीकडनं त्यांच्यावर कारवाईची मागणी तर केली जाते, पण नेमकी खासदारांवर कारवाई आता कधी होणार हे सुद्धा बघणं इथे महत्त्वाचं ठरतंय। पण थँक्यू व्हेरी मच, तुम्ही हे सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल। तर बघा, या संपूर्ण घटनेचे इतरही अपडेट्स आपल्याला बघायचे आहेत, कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येत आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। खासदार रवींद्र गायकवाड यांच्या वागणुकीवर अगदी सगळ्या स्तरातनं टीका होतीये। गायकवाडांवर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा आता विरोधकांनी लावून धरली आहे। उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और शिवसेना के प्रमुख ने उनको बुलाया है और मैं समझता हूँ, उम्मीद करता हूँ उनके खिलाफ कठोर कार्रवाई होगी। कानून को हाथ में लेना कितना सही है,
ये बिल्कुल सही नहीं है। तो मुझे लगता है कि ये इसको हम कोई भी सपोर्ट, मुझे नहीं लगता है जो भी सेन आदमी है वो उसको सपोर्ट करेगा, लेकिन मुझे लगता है कि इसके बारे में हमने सबने, सांसदों ने भी विचार करना चाहिए कि अगर हम सांसद है या MP है या मिनिस्टर है तो हमने और ज़्यादा विनम्रता से बात करनी चाहिए। वो बार बार बोल रहा था मैं MP हूँ, मेरे से कैसी बात कर रहे हो, तो वो बोला कि मैं आप MP हो या और कोई हो मैं नहीं जानता, मैं मोदी से तकरार करूंगा। मोदी से, हाँ, मोदी जी भी नहीं बोला हो। उसकी एरोगेंट भाषा कितनी थी वो ध्यान में रखना। उसकी वजह से वो तो आपे से बाहर हो गया तो भी मैं उसको मारने का समर्थन नहीं करूंगा, लेकिन एयर इंडिया के सारे स्टाफ कहाँ न कहाँ बहुत सारी गलतियां हैं। ठीक ढंग से वहाँ खाना नहीं दिया जाता, ठीक ढंग से सर्विस नहीं होती, 3-3 घंटे कभी कभी खड़े करते हमें, कुछ इंतजाम नहीं रहता। ये तो है, अब बहुत सारी कंप्लेन है उनके बारे में। ही अतिशय दुःखद घटना झालेली आहे। माझा विश्वास आहे की त्यांचा पक्ष त्यांच्यावर नक्कीच ॲक्शन घेईल आणि अशा घटना कुठेही समाजात कुठल्याही थराला होऊ नये अशी माझी नम्र विनंती सगळ्यांनाच आहे। मांगने की उनकी संस्कृति नहीं है, क्योंकि ये सब ऐसी हरकतें वो लोग ही करते हैं। और जहां तक ये व्यक्ति है इसके पर पूरी सख्त कार्रवाई होनी चाहिए। बहुत सारा एविडेंस CCTV पर भी मिलेगा जिससे पुलिस को कार्रवाई करना बहुत मुश्किल नहीं होगा। और जहां तक बाकी एयरलाइंस, केवल एयर इंडिया ही नहीं, सभी एयरलाइन ने मिलकर इस व्यक्ति को हवाई जहाज में उड़ने की परमिशन नहीं देना चाहिए। उन्होंने जो बर्ताव किया वो खास करके शिकायत कर सकते थे उसका, अगर उसका एयरलाइंस के कर्मचारी ने कोई उनके साथ कोई उनका बेइज्जत किया हो या कोई और उनको प्रोटोकॉल का भंग किया हो तो वो शिकायत कर सकते थे, या उनके खिलाफ अगर उनका जो अधिकार है, उनका अधिकार हनन का भी प्रस्ताव पार्लियामेंट में ला सकते थे, लेकिन कानून हाथ में लेने की कोई जरूरत नहीं थी, समझ रहा। लोक प्रतिनिधि है, MP है, और MP हो, MLA हो, मिनिस्टर हो, ऐसा तुरंत वायलेंट होना ठीक नहीं है। लेकिन इसके अंदर क्या है, किसकी गलती है, किसने पहल की है, ये भी देखना पड़ेगा। ये पार्टी की बात है, जो कार्रवाई करने की बात रही वो उद्धव ठाकरे साहब जो हमारे पार्टी के चीफ है वो जो तय करेंगे। बघा, राजकीय स्तरातनं नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत त्या सध्या आपण जाणून घेतोय। ज्या पद्धतीनं खासदारांनी वागताना बोलताना भान राखायला हवं त्याच पद्धतीने लोकांनी सुद्धा खासदारांशी बोलताना आपलं भान राखलं पाहिजे असं उत्तर शिवसेना आमदार देत आहेत। तर दुसरीकडे खासदारांचा मुजोरी कारभार नेमका थांबणार कधी अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडनं उमटती आहे। इस तरह से अगर किसी भी MP मारपीट करता है या MLA मारपीट करता है या नगर सेवक मारपीट करता है तो उसका समर्थन हम करेंगे नहीं। मगर एक बात निश्चित है, उनकी जो टिकट है वो टिकट के माध्यम से उनको उनकी जगह पे बिठाना ही चाहिए। मगर लोक प्रतिनिधि के साथ जो कुछ भी शासकीय अधिकारी या बाकी प्राइवेट एयरलाइंस के अधिकारी जिस तरह से बातें करते हैं वो बातें भी गलत है। लोक प्रतिनिधि का मान सम्मान हर जगह पे होने चाहिए, वो शायद चाहे शासकीय कार्यालय हो, चाहे वो एयरपोर्ट हो, चाहे एयरलाइंस के कर्मचारी हो। अगर वो हमारे से अगर अदब से पेश करेंगे, हम भी उनके साथ अदब से पेश करेंगे, क्योंकि लोगों ने हमको चुन के दिया। गायकवाड़ साहब का हम समर्थन नहीं करेंगे, मगर एक बात जरूर कहना चाहेंगे, सभी लोक प्रतिनिधियों का सम्मान इस देश की जनता ने और सभी शासकीय अधिकारियों ने करना चाहिए। आज शिवसेनाच्या देशभरामध्ये राज्य पातळीवर ऐकतो कोण आहे? देशाच्या पातळीवर लोकसभेमध्ये मोदी साहेब यांचं ऐकत नाहीत, राज्यामध्ये फडणवीस साहेब यांचं ऐकत नाहीत, छोट्याच्या मंत्र्यांना यांची इज्जत नाही, म्हणून आपला स्वतःचा राग अशा पद्धतीने सामान्य लोकांवर काढतायत। म्हणजे ह्यांची हे जी केवळवाणी परिस्थिती जी आली आहे, म्हणून ह्यांना खरंच ताकद दाखवायची असेल तर योग्य जागी ताकद दाखवली तरच वाघाच्या नावाने हे लोक फिरू शकतात हो, नाहीतर वाघाचा आता मांजरच झालेला आहे खरं म्हटलं तर। राजकीय नेत्यांचं नेमकं काय म्हणणं होतं ते आपण बघितलं, पण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा या सगळ्याबद्दल अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया दिल्या। ते लोक नेमकं काय म्हणालेत हे सुद्धा बघायचंय, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक। शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेला मारहाणीचा निषेध खरं तर सगळ्या स्तरातनं केला जातोय, पण दुसरीकडे सर्वसामान्य लोक सुद्धा या संपूर्ण एकूण घटनेबद्दल एकदम संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त करतायत। बघूयात सर्वसामान्य लोकांचं म्हणणं नेमकं काय आहे।
कायद्याचं काम करेल, त्यांनी त्याचं काम करायचं होतं. जर त्याच्याकडून चुकलं असेल तर वरिष्ठांना तक्रार करायची होती. पण असं कायदा हातात घेणं आपल्या लोकशाहीला लाजिस्वर आहे, म्हणून ते आपल्याला आपण करू शकत नाही. खासदार हे नियम बनवतात आणि त्यांनी नियम तोडणं हे चुकीचं आहे, मला तरी असं वाटतं. एअरलाईन्सवाल्यांकडनं काय जर चुकलं असेल स्टाफकडनं तर खासदारांनी वरिष्ठांकडे जाऊन त्याची तक्रार करावी, नियमानुसार त्याची कारवाई करायला पाहिजे होती. जर एअरलाईन्सवाल्यांचं चुकीचं असेल तर वरिष्ठ त्याच्यावरती ॲक्शन नक्कीच घेतली असती, पण खासदारांनी त्याला मारहाण नव्हती करायला पाहिजे. संसदेची जी दोन्ही सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या सर्वोच्च सभागृहांमध्ये खासदारांना जेव्हा आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून पाठवतो ते त्या ठिकाणी बसून कायदे तयार करण्यासाठी पाठवतो. आणि ज्या सभागृहात बसून त्यांनी कायदा तयार करायचाच तो कायदा त्यांनी रस्त्यावर किंवा विमानामध्ये हातात घ्यायचा, हे कुठल्याही पद्धतीने लोकशाही आपल्यासारख्या लोकशाही देशामध्ये समर्थनीय होऊ शकत नाही. म्हणजे कायदे करणाऱ्यांनीच कायदा हातात घेऊन ठोकशाही करायची. अशा खासदारांवर कडक कारवाई करायला पाहिजे. संसदेत त्यांना बसू नाही दिलं तरी बरं होईल, पण त्यांच्यावर एक तरी योग्य कारवाई व्हायला पाहिजे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुद्धा यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. ते म्हणतातही कसे, मी काही भाजपाचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे, मी गप्पा बसणारा नाही. म्हणजे सामान्य माणसांवर तुम्ही त्यांना मारता, हे काय तुमची शिवसैनिकगिरी नाही. सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघितल्या. या सगळ्यानंतर खासदारांवर नेमकी कारवाई होणार का, आणि जर कारवाई झाली तर ती कारवाई कधी होणार, खरं तर असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय. सध्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा महाराष्ट्रवाणी.